सर्वाभूती दया साधु मनावे आयशिया जग ब्रह्म रूप जान हेची साधूचे लक्षण। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा बेस कमी करायचा, थोडा विकोई कमी बेस कमी, कडक करा आवाज, देव चांगलं करेल, चांगली साऊंड सिस्टीम। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात नेमकं साधू म्हणायचं कोणाला। ज्याच्या त्याच्या भ्रामक कल्पना असतात, कोणी कोणाला साधू म्हणणार, कोणी कोणाला म्हणणार, कोणाला वाटतं ज्याच्याकडे लय मोठे पैसे आहेत तो आमचा लय भारीचा महाराज आहे, असं असतं काय काय। प्रत्येक उचल्याचे वेगवेगळे मत, असे कुंटला न उचले जन्माला आलेत। हे लाईव्ह हे करते हो, कॅमेरे 100 लाई जा, पण नंतर एडिट करी जा। एकटा महाराष्ट्रात मीच गरीब आहे, तुम्हाला लावू देतोय कॅमेरे। विठाला 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 विठाला। कोणाला असं वाटतं 25 गाड्या ज्याच्याकडे तो महाराज मोठा, तो महाराज खरा महाराज। एखाद्याला वाटत असेल त्याला कीर्तन करता येतं म्हणून तो साधू आहे, पकवाद वाजिता येतो म्हणून साधू आहे, गाता येतं म्हणून साधू आहे, माळा घातल्या 5-25 म्हणून साधू आहे। नाही, साधूचं लक्षण आहे दया। ज्याच्या अंतःकरणामध्ये, शरीराच्या कणाकणामध्ये, रोमारोमामध्ये, मज्जेमध्ये, तंतूमध्ये दया भरलेली आहे, तो साधू आहे। बर, दयेचे खूप मोठे प्रकार। काही लोकांकडे रक्ताच्या कणाकणामध्ये दया आहे, पण ती रक्ताच्या नात्यावरच्या लोकांवर करते, दुसऱ्यावर करत नसते। ही हरामखोर दया संप्रदायात वापरल्या जात नाही। आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा। आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये। आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, बाळावरी नये, कळवळा, आणि का बाळावरी नये, बाळावरी मागे। आपुलियाचा कळवळा, माझा आवाज नुसता कडक करा, कमी करा बेस। आणि का बाळावरी नये, आपल्यावर तर कोणी प्रेम करेल, दया करेल, दुसऱ्यावर करत नाहीत, ही सुद्धा दया नाही। सर्वाभूती दया, भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी, मग मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टीतली जी कोणी
तो कुठल्याही दशेतला कुठल्याही यवनीतला असो, त्याच्यावर दया करणं त्याला खरा साधू म्हणायचं. आणि याच्यातलं आमच्याकडं मला असं वाटतंय त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकं पण आमच्याकडं नाही. म्हणून आम्ही त्यांच्या रांगेत बसण्याच्या पण लायकीचे नाहीत. साधू ती आहेत, ती साधू ज्यांच्याकडं दया रसरशीत भरलेली आहे. जसा तुम्ही बाजारातनं, मी मगाशी म्हणत होतो बायकांना पुढं सरका, मागच्यांना जागा भेटत नाही, काय मला काय समाधी बांधायची का मग इथं? आणि पाऊस जर आला असता तर नसते का पुढं सरकायला? उद्यापासून या चटया अंतरताना अशा समोर आथरी जा. माणसं रानात जाताना चिखलात लोंबकळतील, पण मंदिरात आल्याच्या नंतर भोईला बसायची नाही. इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झाले. विठाला 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 कारण ती उशिरा येणाऱ्या बाईल माग जागा भेटत नाही. ती सरक 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 अर्ध्या कीर्तनात त्यांची सरक सरकच. त्याच्यापेक्षा अजूनही तुम्ही पुढे सरकणार. समोर या, चला उठा या सर्व, या काकू मावर या, या समोर या, उठा या, या मोठी माय मावर या. पलीकडून सटा रिकाम आहे, भिंतीकडल्या साईडला या, समोर या. विठाला 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 या, समोर या, समोर या. बोलू नका, बोलू नका. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व हा शब्द जातवाचक नाही, सर्व हा शब्द प्रांतवाचक नाही, सर्व हा शब्द कालवाचक नाही. साधून दया करत असताना कालाचा विचार करायचा नाही. हिवाळा असेल, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, ऋतू, सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, काही नाही. ऋतूचा नाही, कालाचा नाही विचार करायचा, प्रांताचा विचार करायचा नाही. साधून दया करत असताना महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, केरळ आहे, काय काय राज्य आपल्या देशातली. तुम्ही जिथे जाताल तिथं दया. प्रांतभेद सुद्धा नाही. हे बसा गपचीप. सर्व हा शब्द जातवाचक नाही. विशिष्ट प्रकारच्या जातीवर प्रेम करा अद्याप नाही. माया करा, दया करा असं नाही. सर्व हा शब्द हा कोशाच्या लय पलीकडचा शब्द आहे. सर्वाभूती दया. सर्व शब्द त्याच्यामध्ये पशु पक्षी नाना प्रकारच्या योनी जाती जमाती सगळं भेटेल त्याच्यावर दया करणं. साधू म्हणावे ऐशिया. आणि असा जर कोणी असेल तर त्याला साधू म्हणायचं. आम्ही साधूच्या रांगेत येतो किंवा आम्ही साधू होण्याचं ॲडमिशन फॉर्म भरलाय. फॉर्म सगळेच भरत असतात, पण सगळ्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर सगळे थोडे खुर्चीत बसत असतात नाही. तसा आम्ही फॉर्म भरलाय साधू होण्याचा. पण जसं तुम्हाला खुर्चीत बसण्यासाठी काही लोकांचं मतदान लागतंय, तसं आम्हाला साधू होण्यासाठी लक्षण लागतात. देखाव्यान नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे गवाळ. लोकांमध्ये साधुत्व दाखवणं हे कोणालाही कळतंय, कुणालाही कळतंय. पण ओरिजिनल अंतकरणातली जी दया आहे का, ही तपासण्याची योग्यता पंढरीतल्या मालकाकडे. कोणाला नाही साधू म्हणायचं. जग ब्रह्मरूप जाण. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे, हे साधूचं लक्षण आहे. त्याच्या पुढचं एक लक्षण आहे, सर्वाभूती समदृष्टी. तोची साधू ये सृष्टी. त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे. आपण फार बदल करतो. आपली दृष्टी इतकी बरबटली, त्याच्यामुळे आपण साधूच्या टप्प्यात जाऊ शकत नाहीत. 500 हत्ती सांभाळता येतात, पण 2 जरी शेळ्या सांभाळल्या तरी तुळशीत होत नाहीत.
त्या तुळशीला पण करंडी त्यात. विठाला 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 विठाला. दृष्टी सारखी असली पाहिजे. लोकांना राग येईन परमार्थातल्या लोकांना की बाळू महाराज म्हणतात आम्ही वर्गातच येत, आपण साधूच्या यादीत नाहीत. खरंच नाहीत. त्याचं कारण सांगतो. आपली दृष्टी सारखी नाही. रस्त्यानं गाडी चालली गिरगावकराची. ती गाडी चालत असताना एका विनेकऱ्याने हात केला. हे तर गावातले असतील, पण सप्तामध्ये जे विना पहारा घेतात का काही सज्जन, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, भाविक, गोरगरीब, वारकरी विना घ्यायचं काम करतात सप्तामध्ये, त्याला आपण विना पहारा म्हणतो. आणि तो निघाला बिचारा त्या सप्ताहाच्या दिशेने. पहिल्याच दिवसाचं कीर्तन होतं गिरगावकराचं. गाडी चालली, हात केला. लक्ष कोणतरी सांगितलं तुम्ही ज्या गावाला चाललात त्या गावात महाराजांचं कीर्तन येते, त्यांची गाडी चालली, हात करा. ते जोरात ओरडलं विनेकरी, जोरात जोरात. आमच्या ड्रायव्हरला ऐकू आलं. ड्रायव्हर म्हणे महाराज हे सप्त्यात विना घेते, ते हात करायलेत, आपण जिथं चाललो तिथं त्यांना यायचं वाटतं, घ्यायचं का गाडीत. मी म्हणलं जाऊ दे, पळव गाडी. कशाला घेतो गाडी, आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का. जाऊ दे म्हणलं, कशाला घेतो त्या विनेकराला. आणि समोर गेल्याच्या नंतर एका झाडाखाली 2-4 माणसं उभी होती. ती प्रांतातली जरा बरी बिरी, त्यांच्याकडे पाला पाचोळा होता, म्हणजे पैसे जरा बरे होते. आणि ड्रायव्हरनं सांगितलं, ती आमके आमके होते, अरे गाडी उभी कर. 100ची स्पीड गाडीची, 60-70 रुपयाचे टायरच घासले तरी गाडी उभीच केली. ती लोक पाया पडे आणि 400-200 रुपये दिले त्याने. दृष्टांत संपला. पाया पडून पैसे देणाऱ्यासाठी गिरगावकराची गाडी उभी राहत असेल आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आणि नियम सांभाळून जर विना घेत असेल आणि त्याच्यासाठी जर गिरगावकराची गाडी थांबत नसेल तर 1 नंबरचा हरामखोर गिरगावकर, 1 नंबरचा पापी, 1 नंबरचा गुंड. कारण पैसे देणाऱ्याकडे तुझी दृष्टी वेगळी आहे आणि संप्रदायाचा नियम सांभाळणाऱ्या विनेकऱ्याला तुझी गाडीत जमत नाही. किती हरामखोर आहे. ही दृष्टी नाही. इथं सर्वाभूती समदृष्टी. तोची साधू ही सृष्टी. या सृष्टी तलावर ज्याची दृष्टी सारखी आहे त्याला साधू म्हणायचंय. शेवटच्या कडव्यात गोड सांगितलं, एका जनार्दनी, धनी नाही. बरेच लोक एका जनार्दनी, काय नसतं ते, काय त्याचं काय मेळ नसतो, काय नसतो. आपलं कोणीतरी ऐकणार आहे, आपल्याला संप्रदायातले आधारीव लोक बघतील का, ती काही बोलतील का. कारण याचा काही संबंधच, कारण हा पाचोळा झाल्यामुळं शक्यतो मोठ्या लोकांकडं बरं चालणारी माणसं त्यांच्याकडे नीट पाहतच नाहीत. ही सर्वात मोठी संप्रदायावर मधल्या काळात आलेली शोकांतिका. विठाला 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 विठाला. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. साधून दयेचं सूत्र वापरत असताना, जग ब्रह्मरूप हे सूत्र वापरत असताना, दृष्टी सम ठेवत असताना आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. एक थोडंसं बाजूचं वाक्य सांगतोय. एका माणसानं बाजारामध्ये 100 लुगडे वाटले आणि 100 चोळ्या वाटल्या. मग त्याच्यात गरिबाच्या बायका असतील, श्री फुकट म्हणल्यावर कोणाला घ्यावं वाटतंय. त्याला काय सवलत मिळावं, काय नाही. कुठले कागद कुठं लावायचे, इथले कागद तिथं लावायचे, तिथले इथं लावायचे. हो, 80 एकर असली जमीन तरी निराधार पगारात नाव आहेच. फक्त कागद जोडायचे, टेबला खोलून पैसे दिले की काय होतं. 100 लुगडी वाटली, चोळ्या वाटल्या. सारी लोक म्हणत होती काय उदार माणूस हो, गोरगरिबाच्या बायकांना अंग भरून कपडे भेटावा याच्याकरता त्यानं लुगडे वाटले, चोळ्या वाटल्या. पण मालक सांगतात दुसऱ्याचा विचार करत असताना बायको जर उघडी असेल
तर ती लाज नवऱ्याला असती. तू का म्हणे लग्न भाज, परी ती लाज स्वामीची. दुसऱ्या बायकांसांग झाकला असेल आणि बायको उघडी असेल तर याची लाज मालकाला असावी. म्हणून आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. आम्ही लोकांना सांगायचं बिड्या ओढू नका, तंबाखू खाऊ नका, आणि चालू कीर्तनात विठ्ठल विठ्ठल सुरू झाल्यावर धोतर हालत. तो सारं चुलीत गेलं सोमळ्या. बाकीच्या गोष्टी सांभाळून काय फायदा. आत्महित सुद्धा पाहणे. वरे गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाने आपल्याला पायापाशी जागा द्यावी, मांडीवर जागा द्यावी, हृदयात जागा द्यावी, खांद्यावर जागा द्यावी, अंतकरणात जागा द्यावी. याच्याकरता ते आत्महित सुद्धा जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला 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 विठ्ठल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा 32 वर्ष झाले. अजून फार कमी वर्षामध्ये 3 तपश्चर्या या सप्ताच्या होत्यात. 12-36 तिसरी तपश्चर्या पूर्णत्वाच्या मार्गावर आता जवळ काही वर्षात येते. गेल्या 32 वर्षाची परंपरा मौजे कोलते टाकळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा या परम पावन श्रावण मासामध्ये आहे. भगवान देवादिदेव शिवशंकरांचं आधिपत्य ज्या मासावर आहे, ज्या मासाला भगवान शिवजींचा आश्रय आहे, असा परम पावन श्रावण मास. या श्रावण मासामध्ये याच्यामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा यांचा जन्मोत्सव सोहळा, अष्टमीचा सोहळा. 29 उपवासापैकी एक पंडित भाऊ एक उपवास जन्माष्टमीचा असतो. त्याच्यापैकी ते औचित्य याच्यात आहे. असं एक गोडसं औचित्य साधून गेल्या 32 वर्षाची परंपरा कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने इथपर्यंत चालत आली. त्या ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद. हे तर सप्ते चालत आहेत. मला एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणायचा की एवढा मोठा सभामंडप, कोंबडं कोणाचं ओरडलं असेल, सकाळ झाली असेल, मला त्याच्याशी काहीच काहीचं नाही. पण तुम्ही गावातल्या मंडळीनं एकत्रित येऊन एवढ्या मोठ्या सभामंडपाचं काम मोठ्या अट्टहासाने, मोठ्या निधिध्यासाने, मोठ्या पवित्र अंतकरणाने, मोठ्या उदात्त विचाराने एवढं मोठं तुम्ही काम केलं आहे. राजे हो, या मंडपात एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न लागलं तर तुम्हाला हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं. हजारो काशीला भगवान शिवशंकराच्या दर्शनाला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. अशा वास्तू आपल्या संप्रदायात होणं अत्यंत गरजेचे आहेत. खूप गरजेचे आहेत. एखादा सात्विक सदाचारी, तुम्हाला सांगतो, लग्न उन्हाळ्यात होत असतात. आता तर मुहूर्त असल्यावर कधी असते त्याच्याबद्दल काही नाही, पण वेगळं वाटून घेऊ नका. एखादा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती वय संपल्याच्या नंतर जर मृत्यू पावला, त्यांनी उदात्त अंतकरणाने कमवलेली, मोठ्या श्रद्धेने उत्तम व्यवहारानं कमवलेली संपत्ती मुलांच्या सुपूर्द केली आणि त्या मुलांनी विचार केला, आपले बाबा एवढं मोठं आपल्याला सुख समाधान देऊन गेले, पण बाबांची आपल्याला उदक शांती विधी करायची. आपल्याला, आपण त्याला गोड जेवण म्हणतो, तिरवी म्हणतो, वगैरे 6 मासं म्हणतो, 5.5 मासं म्हणतो. हे जर करायचं ठरलं पावसाळा असेल तर आपण कुठं करावा. अशा एका उदात्त अंतकरणाने आपल्या बुजुर्गांसाठी, वाडवडिलांसाठी नामचिंतन करून केलेलं अन्नदान या मंडपात जर झालं तर लाखो पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य या योगदानात प्राप्त होते. हे होणं गरजेचं आहे. म्हणून गावकऱ्यांना या बाबतीत पुनश्च कोटी कोटी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे यजमान दिलीप रंगनाथ पाटील कोलते, भगवान तुकाराम पाटील कोलते, आत्माराम सर्जेराव पाटील काकडे आणि कैलास जगन्नाथ पाटील कोलते. वा, कोलते आडनावच आहेत का सगळ्याची? वा, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद.
तारखेच्या संदर्भात सरपंच बोलत होते, आदरणीय तारोआप्पा बोलत होते. परवाला कीर्तनाला आलो, तिथं माऊलींचे दोन्ही सुपुत्र बोलत होते, दोन्ही गायनं करत होते. कृष्णा महाराज असतील, माऊली महाराज असतील. त्यांचे बाबा तर मला फार दिवसापासून परिचित आहेत. दयानंद बाबांचा यज्ञ शेलगावला झाला त्यावेळेसपासून कोलते महाराजांचा माझा परिचय. त्यावेळेसपासून मी तिथंच कीर्तनात म्हणलो होतं, आप्पा चांगल्या खाणीतली लेकरं आहेत. वडिलांनी केलेले संस्कार ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामामध्ये विलीन झालेली लेकरं कोलते महाराजांची. अत्यंत नाविन धारदार त्यांचा आवाज. कृष्णा महाराज असतील, माऊली महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतोय. आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायन क्षेत्रातल्या बुलंद तोपी साधना केली या लोकांनी. गायन क्षेत्रातले आमचे छोटेसे चिलियाबाळ महाराज आहेत, भारदस्त ज्यांचा आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गान कोकिळा आहेत. आदरणीय चे भगवान महाराज गाढेकर, गोड ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे, गान कोकिळा आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. तोडीस तोड च्या कोलते महाराजांचे मुलंसुद्धा तसेच गायन. काय परवाला त्यांनी चाली म्हटले त्या दिवशी आपण इथं गेलतो. हो काय दोघं अख्खं कीर्तन ओढलं त्यांनी, फार सुंदर. त्यांनाही प्रणाम. विनेकरी बाबा असतील, तुम्हाला प्रणाम महाराज, तुम्हाला प्रणाम. आदरणीय मृदंगाचार्य कैलास महाराज आहेत, महाराज तुम्हाला प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार असतील, आदी करून साऊंड सिस्टीमवाले अतिउत्तम आहेत, तुम्हाला सुद्धा प्रणाम. दिव्य तेजस्वी मारुतीरायांचं मंदिर आहे, भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. ती मधली मंदिरं जगदंबेचं मंदिर आहे. गोड असं अधिष्ठान, सात्विक. पटांगणसुद्धा मस्त आहे. आता हे पटांगण कमी करू नका, राहू द्या, पुढचं हे असंच राहू द्या. बऱ्याच गावात मंदिराचीच जागा कोरीत येत. एक जण म्हणला, काय हो महाराज 100 बाऱ्यात सांगतात देवाला जागा, कुठं देवाला पोरं होते. म्हणलं देवाला पोरं होत नाही सोमळ्या, पण तू हे पैठणच्या तळ्यात टाकी तू का? हे आपण हे ते देवाचीच लेकरं आहेत ना, आपल्यालाच बसायला जागा लागते, आपण त्याचीच लेकरं आहेत ना, त्याला होत नाहीत ना. आपण झालो ते त्याचेच येत, आणि त्यानं जर अवकृपा केली तर आपल्याला होतच नाही. तर विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून अशी प्रार्थना स्थळ आहे आपल्यासाठी. हे पटांगण म्हणजे आपल्या उद्धाराचं प्रार्थना स्थळ आहे. याच्याकरता हे लहान होता कामा नये. पुनश्च गावकऱ्यांना जेवढी गावात आडनावाची मंडळी असतील तेवढ्याला धन्यवाद देतो. अभंगावर येतो, सर्व आभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याला साधू म्हणतात. दया नाही का, त्याला किती जरी संस्कृतचे श्लोक पाठ असतील तर तो पाखंडी म्हटले. तो अभ्यासाचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे. तुम्हाला सांगतो, बुद्धी जर चंटा असेल तर कोणालाही अभ्यास करता येतोय. एक नाव लक्षात असेल तुमच्या, तुम्हाला तुमच्या समाजातलं हिंदू संस्कृतीतला माणूस सांगितला तर थोडं आगळं वेगळं वाटेल. मुस्लिम समाजाचे युम पठाण प्रचंड विद्वान ज्ञानेश्वरीवरचा अभ्यास. ते जातीन कोण आहेत? मुसलमान आहेत. मला सांगायचं एक, अभ्यास केल्यावर कोणालाही अभ्यास करता येते, कोणालाही गीता पाठ होती, कोणालाही ज्ञानेश्वरी पाठ होती. फक्त त्याच्यासारखं वागणं मात्र हे फक्त साधूलाच येते. पाठांतर कोणाला येते, कोणाला पाठांतर करता येते, कोणाला पण. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का, आर्घे नावाची काडी आणि मध 6 महिने जर पोपटाच्या जिभेला तशा पद्धतीनं जर घासला तर तुम्ही वाचवलेली ओळी पाठ करून पोपट सुद्धा म्हणू शकतोय. अगा राव्याचे निरसने भय मधुयाम शर्करेषु अर्घ्या येती रसने स्थितो बोलत सतीशी उत्तम. हा त्याच्यामधलं कडवं सापडत नाही. तो सुद्धा रामराम घालू शकतोय, या पाहुणं म्हणू शकतोय, बसा पाहुणे म्हणू शकतोय. पोपट. मग पाठांतर करून जर दयांत करण्यात नसेल तर हे सोयाबीनवरच्या आळ्या खाणारे पोपट येत. विठाला विठाला साधू, हे साधूची परीक्षा आचरण आणि दया. आचरण आणि दया ह्या गोष्टीनं साधूची परीक्षा आहे. मग अशा आहेत का? पांढरे कपडे घातल्यानं साधू नाही,
पांढरे कपडे घातल्यानं जर साधू झाला असता तर बगळ्याचा नंबर पहिला लागला असता. मला असं वाटतंय भारतात एकही बाई नसल बगळ्याच्या पखा इतके कपडे नवऱ्याची धुती. आणि जरी धुतले असल आणि तो जर लोळणारा असल तर पुन्हा कपडे भरत येत. बगळे कुठेही लोळू द्या काळे पडतच नाही. मग बगळ्याच नंबर पहिला लागला असता का नाही? पण नाही. रंगानेही साधू होत नाही. गंधानं जर साधू झाला असता तर आपल्याला कळाल्यावर आपण गंध लावतो आणि कळायच्या अगोदर आपले आईवडील आपल्याला गंध लावतात. आपण कळाल्यावर लावतो किंवा कळायच्या अगोदर आपले आईवडील आपल्याला तिलक लावतात. अशा म्हशीला पोरं झाले चंद्रे हाले. हाल्या कसा आहे? चंद्र आहे. आणि त्या बोकड्याच्या बाबतीत तर कीर्तनात सांगूच नाही. मागं ते एक बोकड्या 6 कोटीला ऐकला. त्याच्या कपाळावर चंद्र होता, काळा ठिक्कर बोकड्या आणि कपाळावर चंद्र टिका. 6 कोटीला ऐकला बोकड्या. 10.5ला दात घासणाऱ्यानं विचार करा. बापानं 72च्या दुष्काळात एक टायमाची भाकर खाऊन आपल्याला जमीन कमवून ठेवली. तो 10.5ला दात घाशी तू. यानं जरासा विचार करावा. कपाळाला जन्मताच टीका असलेला बोकड्या जर 6 कोटीला इकतू तर 10.5ला दात घासणारा पिराला कापायच्या पण कामाचा नाही ना. याला लोक पिराला पण कापायचे नाही ना. या सुंबळ्याला जरासा विचार करायचा की पशुमध्ये काही दर्जा प्राप्त मागच्या पुण्यानं प्राप्त केलेला बोकड्या इतक्या किमतीचा असेल तर बुद्धिजीवी मुलांनी किती मोठा विवेक डोक्यात आणायला पाहिजे. आपण किती मोठे त्याचा विचार करा. म्हणजे गंधानंही साधू नाही, कपड्यानंही साधू नाही, माळा घातल्यानं साधू कसा होईल? मी चष्टात्मक बोलत नाही, पण चोपदार इतक्या माळा कायमस्वरूपी असतात का फक्त कीर्तनातच? मी गळ्याची शपथ उपेक्षात्मक बोलत नाही, कारण नंतर कोणी हिचकायचं नाही याच्याकरता आताच शपथ घातली. कायमस्वरूपी नसतात ना? नाही. म्हणजे इतक्या गळ्यात माळा असेल पण इतक्या नसत्या ना? नाही. म्हणजे माळा घातल्यानेही साधुत्व नाही. आमची इथं एक जण 35 माळे घालीत होता, एकाची उधारी देत नव्हता. एकाची नाही, एकाची उधारी नाही. दुकानच बदलीत होता. 40 वर्ष दुकानं बदलले आणि दुकानं संपल्या होते. म्हणला पोर होत आता गडे दुकान नवं नाही, कारभार तुमच्या हातात. आणि पोरं कोण्यात दुकानदाराला माहीत नाही, ते बनलं घेऊन आपले आणायचे. त्याच्यातल्या एका पोराने 20 वर्ष दुकानदार चलिले. काय नसते माळा शिल्लक गंध मोठा लावला म्हणजे ह्याच्यावर कसं शक्य? नाही नाही. साधुत्व येण्यासाठी आचरण आणि दया ह्या 2 गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत. जोपर्यंत दयेचं सूत्र ज्याच्या अंतःकरणात नाही त्याला साधुत्वच येत नाही. तो साधूच्या लायकीचा नाही, तो साधू म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, करू तो साधूच्या रांगेतला नाही. ऐका पुढे व्याधी ऐका. तुम्ही जेवढा आशीर्वाद देतील तेवढा बोलण्याचा प्रयत्न करतोय. दया तिचे नाव, भूताचे पालन. दया कशाला म्हणायचं? अहो जीवाचं पालन करणं हिचं नाव दया आहे. हिचं नाव दया आहे. काही माणसं इतकी पांचट उभाटे आऊत आणतील. आऊत बुडत नसेल तर उभाटे आणतील. उभं राहूनही बुडत नसेल तर दगड टेकून त्याच्यावर उभं राहतील. आणि संध्याकाळी बैलाच्या वैरणीची सोय काय? माती खातील का ती बैल? ज्या बैलावर आपल्या पोटाची तृप्ती होण्यासाठी आपण मोती कमवतो, धान्य कमवतो, त्या बैलांचा वाटा जर त्यांना खाऊ घालणं कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होते. त्या पशुविषयी जर आपल्या अंतःकरणात दया नसेल तर काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. कशी या माणसांनी किती गंध लावले, किती माळा घातल्या आणि किती जरी पांढरी कपडे घातली तर ही साधूच्या यादीत कशी येतील? आमची इथे एक माणूस दूध काढायचा म्हशीचं गाईचं दूध काढायचं. शेळ्या बी होत्या त्याच्या इथं, ते बी सांगतो. गाईचं दूध काढायचं, म्हशीचं दूध काढता. सगळ्याला शेतकरी जर असाल तर माहिती आहे, दूध काढताना धार काढताना बकिटातलं थोडंसं दूध किंवा तांब्यातलं लोटीतलं चरवीतलं दूध थोडंसं सड म्हणजे स्तन कोरडं झाल्यावर त्याला लाईत असते. तो लाईत नव्हता. हा, ते ओलं करायचं तोंडातल्या पाण्यानं. म्हणजे विचार करा, खालचं दूध संपू नये म्हणून ज्या गाईची धार काढतो, ज्या म्हशीची धार काढतो, तिच्या स्तनाला दूध न लावता तोंडातलं पाणी लावतो. ह्यो हरामखोर काय गाईला पेंड चारणारे?
वासरू मारणार का नाही तो? किती किती विचित्रपण आहे. शेळीच्या बाबतीत तर अशी काही माणसं बहादर. गाईला तरी म्हशीला कळवा घालावा लागतो, तापड असेल तर. शेळीला कळवा घालायचं काम नाही. पाय वडणं म्हणजे इथं नाही, इथं मी आता बसलेलो आहे म्हणून इथं सांगायलो. नाही तर शेळीचं तंगडं वाढायचं लगेच मेचकेत दाबायचं, सगळी पिळून घ्यायची आणि नाही दूध आल्या पुन्हा खालून असा रट्टा द्यायचा, उलटी मूठ आणायची. हे आहे ना, किती जरी माळी घातल्या तर दयेच्या सूत्रात येतात का, साधूच्या यादीत येतात का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. साधू कोणाला म्हणायचं, कशाला म्हणते दया? श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढ्याचे मालक, यांना मुलगा झाला. रानोबा नावाचा वारकरी, यांना नातू झाला. पंढरपुरातल्या मालकाचा अंतकरण चोखोबाराय, यांना मुलगा झाला. त्या मुलाची आई सोयराबाई, आत्या निर्मळा, बाबा चोखोबा, आजोबा रानोबा, एवढं मोठं सुंदरसं पवित्र कुळ. अजून एक व्याख्या सांगतो. ह्या मुलाचं बाळंतपण, हा मुलगा ज्या आईला जन्माला आला त्या आईचं बाळंतपण करण्यासाठी जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून होता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. 27 दिवस लुगडं नेसलं, टाळू माखली, नाहू घातलं, बाळंती धुतले, सगळं काम केलं. पण कर्मनो गहनो गती, 28व्या दिवशी त्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. दया कशाला म्हणतात गाडीकर सांगतो, दया दया. पोटामध्ये बाळ आणि वक्षस्थळात दुधाची उत्पत्ती करणं हे पंढरीतल्या मालकाचं काम आहे, तुमचं आमचं नाही, त्या मालकाचं काम. पण काय शरीरातला दोष असेल देव जाणे. दूध संपलं, रडत होतं, सारखं ओरडायचं, सारखं. भूक लागलेली आहे, पोटात डोम पेटलाय, मुठी वळलेल्या आहेत, त्वचा सुरकुट्या पडल्या त्वचेवर. काय करावं, काय करावं, काय करावं, काय करावं. कधी मधी एक अर्धा थेंब वक्षस्थळातून याचा, ते त्याच्या तोंडात सोडायचा. दुसऱ्याचीतून दूध आणायची पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही. दुसऱ्याच्या दारात जाता येत नव्हतं. अत्यंत काळ विचित्र होता तो. तो काळ इतका विचित्र होता, दुसऱ्याच्या दारातून जर चालायचं असेल तर कमरेला फडा बांधलेला असायचा, आणि थुकायचा असेल तर गळ्यात गाडगं बांधलेला असायचा. मी 700 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय, आताचा नाही. रस्त्यानं थुकायची सुद्धा परमिशन नव्हती कोणाला? माझ्या चोखोबारायला. आणि चोखोबारायचं शरीर किती पवित्र असेल. ज्या चोखोबारायने रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर स्वर्गातलं आमरस शुद्ध होतंय, त्यांची वाणी किती श्रीमंत असेल कल्पना करा. पण त्यांना तुमच्या माझ्यासारख्या हरामखोराच्या दारात यायची परमिशन नव्हती, परवानगी नव्हती. फार 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 घाणेरडा काळ होता, फार घाणेरडा. माझं असं वाटतंय, बेलायक माणसांना रक्ताची असली तरी घरात घेऊ नका, पण लायक माणसं कोण्याही जातीची असली तरी त्यांचा विनकार करू नका. उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन या. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहे संवेदशास्त्री. सांप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. मग तो आपल्या रक्तातला जरी असेल, आपल्या नात्यातला असेल, आणि तो चांगला वागत नसेल तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा, नका स्वीकारू. पण कोणीही असू द्या, तुमचा परिचय नसू द्या, पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल तर त्याच्या लांब जाणं म्हणजे आपलं 10 पिढ्याचं पाप उतवालं असं समजायचं. कल्पना करा, तुमच्या माझ्यासाठी चोखोबाराय किती निर्मळ होते हे काय गिरगावच्या बाळ्याला सांगता येईल? एवढी लायकी आहे का माझी? महाराज, स्वर्गातल्या अमर लोकायला जीवदान द्यायची ताकद ज्यांच्यात, तो जगात एकच पठ्ठ्या जन्माला, ती फक्त चोखोबाराय. ती म्हणतो चोखोबाराय. आणि त्या चोखोबारायच्या मंडळीचं वक्षस्थळातलं दूध संपलं. बरेच दिवस कसं तरी लेकराला सांभाळायचा प्रयत्न केला आणि सहज उदात्त अंतकरणाने मालकाला सांगितलं, मालक आता तुम्ही एक गाय घेऊन या. गाय आणण्यासाठी मेहुणा राजाला जायचं ठरलं.
बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजा नावाचं गाव आहे. तिथं निर्मळा नावाची बहीण दिली ती चोखोबरायची. संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहुन पुरीशी जाता झाला. पुरावा या अभंगातला. संसाराचे भय धरोनी मानसी आणि चोखा मेहून पुरीशी जाता झाला. तिथं गेल्याबरोबर बहिणीनं जवळ अंथरून टाकलं. बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की. भाऊजाईने विचारलं, दादा वहिनी खुशाल आहेत का? तुम्ही तुमच्या भावाला काय म्हणताल जर राखी बांधायला आला तर? एकच म्हणताल, दादा आई खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा तुझे पोरं खुशाल आहेत का? इथं बसलेल्या कोण्या बाईनं हातवरी करून सांगावा, मी भावाला म्हणत होते भाऊजाई खुशाल आहे का? चपलाचं मंदिर बांधीन मी तिच्या. कारण तुमच्या जिभेला अशी वेल्डिंग झाली, तुम्ही भाऊजाईला नीट म्हणतच नाहीत, त्याच्यामुळे तुमची भाऊजाई भारीची साडी नेशीत नाही. विठाला 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 त्या बाईला माहेरातून भारीची साडी नेसून यायची, तिनं भावाला चोंभाळायचं नाही. तिनं जास्तीत जास्त भाऊजाईचं वर्णन करायचं. भारीची साडी भेटणार तुम्हाला, भारीची. 700 वर्षापूर्वी निर्मळाबाई साहेबांनी किती कौतुक केलं आपल्या भाऊजाईचं. वहिनी शमवंत आहेत की. वेगात सांगतो दैवर महाराज. चोखोबरायने सांगितलं, ताई सगळे खुशाल आहेत पण तुला भासा झाला ग, त्याच्या आईला दूधच नाही, गाय नेण्यासाठी आलतो. याच्यातला मधला संदर्भ सांगतो बरं का. तुम्ही हा संदर्भ आपल्याकडे लावायचा नाही. बहिणीच्या घरची गाय भावानं कधीच आणायची नाही. पुन्हा गिरगावकराच्या नावानं दगड टाकताल. बाळू महाराजांनी सांगितलं, अडचण आल्यावर बहिणीची इथल्या गायी आणता येत नसत्यात गाडे कर बुवा. मग चोखोबारायनं आणली. त्याचा एक पुरावा सांगतो. चोखोबारायनं सांगितलं, सोयरा दीपावळी पंचमीला साडी चोळी देता आली तर ताईला देवा ग. बहिणीच्या घरचं खाणं म्हणजे उलटी गंगा वाहत असते. 4 पिढ्यापर्यंत त्याचा दोष जळत नसतो. बाई किती हुशार होत्या. बाईनं सांगितलं, मालक तुमच्या ताईची गाय आणायची, फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही. गाय फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही. पैसे द्यायचे नाही याच्याकरता जवळच पैसे नव्हते. मग फुकट आणायची नाही याचा अर्थ काय? गाय आणि वासरू परत करायचं आणि त्या दुधाच्या बदल्यात तुमच्या ताईनं जेवढा वेळ मला दास्यत्व सांगितलं तितका वेळ मी त्यांच्या घरचं काम करील. याचा अर्थ गाय फुकट आणायची नाही असं सूत्र होतं. बऱ्यापैकी 2-4 सूत्र आहेत पण वेगात येतो. 1-2 तरी मुद्दे सांगता यावा असं म्हणून पुढे सरकतो. असो. आणि सांगितलं, ताई गाय पाहिजे. तात्काळ मालकाला निरोप गेला. शेतात मालक होते, भारदस्त होते, श्रीमंत होते. 700 वर्षापूर्वीचा काळ येतो. मोठ्या माणसांचं वाक्य, चोखोबारायच्या मेवण्याच्या बैलगाडीला म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो पण पुराण सांगते. पहावे पुराणी विचारोनी. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पुराणाचा आधार घेऊन बोललं पाहिजे. भंगिऱ्याचा आधार घेणं म्हणजे त्या कीर्तनकारालाही नरकाला जाणं, त्याला पाकिट ज्यानं दिलं त्यालाही नरकाला जाणं आणि त्याचं जनकीर्तन ऐकले त्यालाही नरकाला जाणं. विठाला 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 विठाला. पाहुणी ग्रंथ किंवा पहावे पुराणी विचारोनी तुकोबारायचं मत आहे. एवढी मोठी श्रीमंत भारदस्त बहीण मालकाला बोलवलं, सांगितलं गाय न्यावी लागते आणि लागलीच सांगितलं एका निमित्तानं, चला पंढरीचं दर्शन होईल मालकाचं, मालकिनीचं दर्शन होईल, तीर्थराजाचं दर्शन होईल, चंद्रभागे मातेचं स्नान होईल, चला आपण. आणि बाळही पाहण्यात येईल. लागली डमणी झुपली बैल गेल थाट. बुलढाणा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात लगेच पंढरीला बैलगाडी पोचली. दया सांगते दया. चोखोबरायनी पाहिलं, मंडळीनं बघितलं, वंस आल्यात. या ताईसाहेब. हात जोडले. हातात असं बालक होतं, ननंदेच्या हातात देऊन टाकलं. वहिनी याची त्वचा निळसर पडलेली आहे, हे डोळे उघडत नाही, अंगावरची त्वचा रुक्ष झाली. कारण काय? काल परवापर्यंत 4-2 चमचे दूध पोटातनं हृदयातनं येत होतं, त्याला पाजित होते.
पण या मागच्या 2 दिवसात एक थेंब सुद्धा वक्षस्थळातून दूध येत नाही. त्याच्याकरता ही परिस्थिती झाली. म्हणून गाय आणण्यासाठी पाठवलं. चोखोबारायांनी गाईला वासरू सोडलं. मी सांगत नाही, पुराण सांगते. वासरू सोडायच्या नंतर चोखोबारायांनी दूध नाही काढलं दूध. बहिणीनं सांगितलं दादा दूध नकोय. मेवण्यानं सांगितलं पाहुणे दूध नकोय. पत्नीनं सांगितलं धनी दूध नकोय. पत्नीने विचारलं मालक हे वाचेल का? डोक्याला हात लावला आणि पंढरीचं स्मरण केलं आणि सांगितलं सोयरा आपण काही त्याला नारळ फोडलं नाही, उदबत्ती लावली नाही, नवस केला नाही, त्याला कापूर लावला नाही, काही नाही. त्याला पोरगं मागितलं नाही. त्यानं मनानं दिले ना, मनानं दिले. मग त्यानं मनानं दिले, मग वाचवायचं का मारायचं त्याच्या हातात आहे. या प्रपंचातल्या लागलेल्या या वेलीला लागलेलं फूल सुकू द्यायचं का तेवत ठेवायचं हे त्याच्या हातात आहे. पण गाय ही वासरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. म्हैस ही वगैरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. शेळी ही तिच्या पिलासाठी दूध देत असते, मालकासाठी नाही. वाघीण ही छाव्यासाठीच दूध देत असते, पाळणाऱ्यासाठी नाही. वाघिणीचे पाय बांधून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर स्तनातून रागाच्या भरात दूर येईल किंवा गरम वाफ येईल, पण दूध निघत नाही. मात्र हे बाकीचे आपण बाहुबळानं काढतो. आमच्या चोखोबाऱ्यानं सांगितलं प्रिये जीवनात कधीही या पोटासाठी ईदभर खळगी भरण्यासाठी एक तिळा इतका सुद्धा अनुचित प्रकार केला नाही. जीवनात गाई म्हशी अशी काही वाडा भरलाच नाही. आपण साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माणसं आतापर्यंत लोकाच्या शिळ्या ताकावर कुजट ताकावर किंवा वाळलेल्या 4-4, 5-5 दिवसाच्या भाकरीच्या तुकड्यावर जीवन काढलं ग. पण आतापर्यंत अनुचित प्रकार केला नाही, दयेचं सूत्र मोडलं नाही. मला वासरू आखडून दूध काढणं हे कधीच शक्य नाही. त्याच्यापेक्षा जगवायचं का मारायचं तो ठरविल. नंतर देवाचं चित्र दाखिल्याच्या नंतर ते बाळ वाचला हा भाग सोडून द्या. पण चोखोबारायाच्या अंतकरणात एवढी मोठी दया, एवढी मोठी दया, एवढी मोठी दया की ती दया मोजत असताना विधात्याकडं सुद्धा तराजू नव्हतं. स्वतःची पत्नी सांगते मालक हा अपत्य आपला बालक आहे. तुमच्या ताईनं गाय दिली, या गायीच्या बदल्यात मी नाना प्रकारचं काम अद्याप नाही म्हणजे नाहीच दूध काढलं, नाहीच काढलं. अगा वत्साचे नि आनन फुटे, वत्साचे नि आनन फुटे, सवे दुग्ध धारा न नेटे. धारा येत नसत्यात. वासराच्या बाजूला सैल सोडलेल्या गोऱ्याला फेस येत असतो, फेस येत असतो. शेतकरी जर असाल तर लक्ष येतील. तया धवला ती काढिता चंद्रामृत, चंद्रासारखं तेजस्वी तो फेस. तो नको ग म्हणले, नको पाप घेऊ. त्याची माय त्याच्यासाठी दूध देती आणि यानं तू त्याच्यासाठी दूध द्यावा. तुझ्या शरीरातली व्याधी ही या वासरासाठी कारणे का ठरवते ग? कशाला पुढच्या जन्मात तू हे कर्ज डोक्यावर करून ठेवते? इतक्या टोकाचा विचार करणारे श्रीमंत श्री चोखोबाराय नाहीच वासराचं दूध काढलं. आता तो जगाचा बाप होता महाराज, त्याला मारायला इतकं सोपं होतंय. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या जगाच्या मालकाचं भजन करणारा मुलगा त्याला तरी जगाचा बाप कसा मारेल महाराज? पण नाही तिळा इतकी सुद्धा दया ढासळू दिली नाही. म्हणून साधू कोणाला म्हणावा? ते पहिल्या कडव्यात. सर्वभूती दया दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया दया, सर्वभूती दया. सर्वभूती दया दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया दया, सर्वभूती दया. साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐसिया, जग ब्रह्मरूप जाना जाना, जग
जग ब्रह्म रूप दाना साधु म्हणावे ऐसिया साधु म्हणावे ऐसिया जग ब्रह्म रूप जग ब्रह्म रूप नाही करू शकत आपण. मी कीर्तनात दयेचं सूत्र गोड सांगल, पण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. म्हणून साधुत्वाचं गप्पा आम्ही हाणायच्या नाही. दुष्काळ पडला, मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला दामू शेट्टी होते. ड्युटी संपली, मंगळवेड्याहून पंढरीला निघाले. वास्तव्य पंढरपुरात होतं, काम मंगळवेड्यात होतं. भांडार बिदरच्या बादशाचं होतं, समाजानं मुसलमान राजा. धान्याचं कोठार सांभाळायचं काम दामू शेट्टीकडं. 7-7.25 किलो महिन्याला धान्य भेटायचं. तितक्या धान्यात 14 लोकांचं कुटुंब सांभाळायचं. रस्त्याने चाललेत, चलता चलता एका बाईच्या मांडीवर लेकरू होतं. 7-8 वर्षाचं लेकरू असेल आप्पा. रडू लागली. दामू शेट्टी घोड्यावरून खाली उतरले. बादशाचं घोडं होतं बसायला. खाली उतरले. माय काय ग, 2 दिवस झालं भाकरीच नाही, काय देऊ त्याला? कोण आहे? मुलगा आहे. घर कुठे आहे तुमचं? आज सकाळी याला घेऊन सरदाराकडे आलते. भांडार सांभाळणारे वेगळे आणि हे याच्यातलं धान्य कोणाला द्यायचे याच्यातली ताकद वेगळ्याची. त्याला दाखवले लेकरू. पदरात 800 चिठवक्षे निठवक्षे किलोचं धान्य द्या. अविरत भांडाराची सेवा करील, पण काहीतरी द्या. नाही दिलं. इथपर्यंत लेकरू चालवत खांद्यावर कसतरी आणले. आता मलाही चालता येत नाही, करू काय? दामू शेट्टी जवळ येतात आणि त्याचा हात उचलून पाहतात. हात सोडला, खाली पडला. डोळ्यातून पाणी आलं. माय गेलं गय, गेलंय. कबीर कहे जग अंधा, अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया, झुटी चाम चटाय. मेलेल्या वासराची चांबडी जशी आंधळी गाय चाटते, तशी ती माऊली भावनावश झालेली. अपत्य मृत्यू पावलं. समोर गेल्याच्या नंतर अशी 4-2 प्रकरण पाहिली. दामू शेट्टीच्या कमरेला भांडाराच्या चाव्या होत्या. कमरेला चाव्या होत्या. दामू शेट्टीवर विश्वास होता. गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती. गोपीचंद कपाळाला असायचा, बुक्का असायचा. रात्रंदिवस विटेवरच्या मालकाचं चिंतन असायचं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जातीनं मुसलमान जातीचा सरदार सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास ठेवायचा तर तो दामू शेट्टीवर ठेवत होता. संप्रदायात इतकी मोठी ताकद आहे, फक्त आमच्या लोकांनी नीट वागायला पाहिजे. एवढी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद. कीर्तनकार गावात गेल्याच्या नंतर एकही गावातला माणूस त्याची जात विचारित नाही, त्याचं कुळ विचारित नाही, त्याच्या पाया पडते तो लोक. घर कधी गवसल म्हणून रोडवर अर्धा तास उभं राहतात आम्हाला घेण्यासाठी लोक. अर्धा घंटा. आधी जेवणार का नंतर जेवणार याची चौकशी करतात. इतकं प्रेम आमच्यावर करतात.
याचं एकमेव ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाची आमच्यावर कृपा. आम्ही किती गोड वागायला पाहिजे. योग असा आला, दामू शेट्टीने विचार केला आपल्या घरात 14 माणसं आहेत आणि येईपर्यंत मेलेली 28 पाहिली. आपल्या दुप्पट माणसं भाकरी वाचून मेलेली पाहिली. पुढच्या 4-2 दिवसात किती मरतील? एक पर्याय आहे. हा प्रांत जर वाचवायचा असेल, का बोलतेत माणसं? हा प्रांत जर वाचवायचा असेल, हा प्रांत वाचवायचा असेल तर 14 लोकांवर पाणी सोडावं लागेल. 14 मृत्यू पावल्याच्या नंतर जर परिसर वाचत असेल, परिसर, तर काय हरकत आहे 14 गेले असतील तर? घोड्यावर बसले, टाच मारली, बोलते बोलते, आणि घोडं फिरल्या गेलं. सरदाराच्या मुलांनी पाहिलं, आता ती हिंदीत बोलत असेल. दामू शेट्टी ड्युटी संपली तरी परत आलेत. पण त्या सरदाराचा विश्वास होता, दामू शेट्टी परत जरी आले तर कोणी आजच्या ड्युटीवर नसती करतील, असेल काहीतरी त्याचा, कारण विश्वास होता ना. सरदार झोपलेला आहे. दुपारचं जेवण झालं, वामकुक्षी घेतोय आणि दामू शेट्टीने एक ताट वाजिलं. ताट, जेवायचं ताट. एका गल्लीमध्ये 10-5 माणसं जमा झाली आणि त्यांना सांगितलं, राजे हो, भांडाराचं किलूप उघडून चाव्या मी फेकून दिल्यात, ज्याला धान्य पाहिजे त्यानं घेऊन जा. सरदार झोपीते. सगळं धान्य लुटून टाकलं. दामू शेट्टी घोड्यावर बसले आणि घरी आले. चलता चलता विटेवरच्या मालकाला मनातली मनात बोलत होते, देवा देवा, कसं रे आता, कसं आमच्या घरात त्या लोकायचं. ही जर बिदरच्या बादशाला वार्ता कळाली तर घर पूर्ण पेटून देईल, पूर्ण पेटून देईल, पूर्ण पेटून देईल. आल्याबरोबर दामू शेट्टीला पाय धुवायला पाणी दिलं. त्यांची पत्नी सात्विक होती. देत जा मालकाला पाणी. महादेवाला बेल वाहण्यापेक्षा नवऱ्याला जास्त जीव लाईजा. पांडुरंगाला मंजुळा वाहण्यापेक्षा नवऱ्याला जास्त जीव लाईजा. जी बाई पांडुरंगाला जास्त मंजुळा वाहती, नवऱ्याला जीव लाईत नाही, ती बाई म्हणजे चुडेलीन. जी बाई नवऱ्याला जास्त जीव न लावता महादेवाला जास्त बेल वाहती, ती शंकीन, ती डंकीन, ती यक्षीन, ती किंकीन. नैवम गिरगावकर लिखितम. कारण कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. संप्रदाय सर्वात मोठा दोष सांगितला तो. महाराज पाय धुवायला पाणी दिलं. एवढ्या वाट्यावर कण्या होत्या वाढल्या. दामू शेट्टीच्या लक्षात आलं, ह्या कण्या काय खाऊ आपण, राहू दे. आणि दिव्याच्या प्रकाशात आराम करत असताना मालकाच्या डोळ्याकडे बघितलं. लालबुंद कडा झालेल्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. सावध केलं, मालक काय, कसलं दुःख आहे? काही नाही, बिदरच्या बादशाचं मंगळवेढ्याचं भांडाराच्या चाव्या फेकून दिल्या आणि भांडार लुटवलं. मरतीत ग माणसं, कितीतरी माणसं मेलेली पाहिली. राजाई नावाच्या सुनबाई जवळ आल्या एकट्याच. मामा काय ग, बादशाला जरी ही वार्ता कळाली तर आपल्याला शासन काय? दामू शेट्टीनं सांगितलं, प्राणदंड. आपल्याला एकालाही वाचू देणार नाहीत. प्राणदंड, प्राणदंड, प्राणदंड. वा. सासूकडं पाहिलं, एका तिळा इतकं दुःख गोणाबाईच्या चेहऱ्यावर नाही. गोणाबाईनं राजाईला विचारलं, राजाई काय वाटेल ग तुला, तू केवढ्या मोठ्या श्रीमंत सरदाराची कन्या आहेस. राजाईनं सांगितलं, आत्याबाई, सासूला आत्याच म्हणलं पाहिजे. सासूला आई म्हणायचं, आता निघले नाटक. पहिल्या सुना सासूला आत्याच म्हणायच्या, पण दर्जा माई इतका देत होत्या. ह्या सासूला आदरानं आई म्हणतात आणि दर्जा भिकारणीचा देत्या.
हे चोंबाळे नाटकं जास्त सुरू झाले. हे चोंबाळे चोंबाळे. एका घरी आम्ही गेलो तर मग मला चहा केला. त्यावेळेला मी चहा पित होतो. मला चहा द्याला मी म्हणलं आजीला. ती बाई म्हणली महाराज आमच्या आत्या एकदा सकाळी घेत्यात तर उद्या सकाळीच घेत्यात. तर मला दिलेला चहा पाहिल्या म्हातारीचे ओठ ओले झाले. ते माझ्या लक्षात आलं येईल चहाची तलप आली. पण ही चुड्याली देईन ना. तिनं कमिलेली संपत्ती तुपात बुडून खाली आणि तिलाच खाऊ देईन. हिचे पोरं हिचे झोपीत अंगुठे घेते झोपीत. ही वेळ येऊ द्यायची नाही माझ्या माईनं. नाही येऊ द्यायची. ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय त्यांच्यासाठी जर आपण दुष्काळ दाखवित असू तर आपली लेकरं आपल्याला निव्वळ विस्तवात ठेवतील याची कल्पना करा. काही नाही, कीर्तन ऐकिनं, भागवत ऐकिनं, रामायण ऐकिनं, देवाच्या दर्शनाला जाणं, वाऱ्या करणं, हे सगळं आपण वरचं देखावा करतो. आणि वागत नसल तर हे सगळं नदीला जातंय. विठाला विठाला. जिच्या बापानी 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग पोरीला झोपण्यासाठी द्यावा घेतला नाही पोरीनं तो भाग सोडून द्या. 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग. आतापर्यंत महाराष्ट्रात एकही बाप सापडला नाही की ज्यानं पोरीला पलंग 5.5 क्विंटल दिलाय. ते फक्त 700 वर्षापूर्वी बिदरच्या बादशाकडचे सरदार, नामदेवरायचे सासरे, राजाईचे वडील, एवढ्या श्रीमंत सुखात वागलेली पोरगी आपल्या आत्याला म्हणती आत्याबाई 14 लोकाचा जीव गेल्याच्या नंतर अख्खा प्रांत वाचत असेल तर याच्या पलीकडचं पुण्य कोणतं आहे. पण आपल्या प्रांतातली माणसं मरू नये याच्याकरता स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही. ही दया दामुशिटीच्या अंतकरणात होती. म्हणून जगाचा बाप महाराज कोण झाला. अभंगात फक्त तितकं वाक्य म्हणता येत नाही. झाला रिकामी जागा पंढरीनाथ. झाला रिकामी जागा पंढरीनाथ. घाली जुहार दरबारात. नीट मोजूनी पावती करा. खळखळावतिल्या मोहरा. नीट मोजूनी पावती करा. जगाचा पाप विठू नाईक दामुशेटीसाठी होतंय. त्याचं एकमेव जर कारण असेल तर नुसतं भजन नाही, त्यांच्या पाठीमागं एवढी मोठी दया होती. हे परिसर वाचला पाहिजे. ह्याच्यातलं एकही जाता कामा नये. आपण गेलोत तरी हरकत नाही पण हे जाता कामा नये. जीवावर उधार झाले, कुटुंबावर उधार झाले आणि परिसर वाचिला. देव का माया करणार नाही महाराज. हे सूत्र ज्याच्या अंतकरणात आहे त्याला दया म्हणतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात सर्वा भूती दया. 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 साधू म्हणावे म्हणावे. साधू म्हणावे ऐशिया. जगा ब्रह्मरूपधारा. जग ब्रह्मरूपधारा. साधू राजे लोक आहेत ते स्वरातले. वैकुंठवासी माधव महाराज 24 प्रकरण सांगायचे दामोशिटीतलं. पुन्हा एक सांगतो कशाला दया म्हणते.
उद्या सकाळी जर गावात चुकलेली एखादी जर मुलगी आली तर तिला जीव घालतान, तिला जीव घालतान. कपडे नसतील तर 5,000चा ड्रेस घेताल. पण गावातली सरपंच, उपसरपंच, चेअरमन वगैरे पोलीस पाटील सगळे जमा होणार आणि त्यांना नोंद देणार, पोरगी चुकलेली आली, पोलीस स्टेशनला निरोप द्या. इमानदारीनं सांगा, असं होईल का नाही? आपण ही कोणाची पोरगी आहे, कोण्या जातीची आहे, कोण्या कुळातली आहे? माऊली बुवा, ही ज्याच्या त्याच्या घरी जावी, तिचा फोटो छापा, मोबाईलला द्या, टीव्हीला द्या, रेडिओला सांगा, ज्याच्या त्याच्या व्हॉट्सअपला टाका. असं आपण करू का नाही? काय कमी आहे आपल्याकडे सांगा बरं? महाराष्ट्रात आता तरी आपल्या परिसरात असं एखादं घर आहे की ज्याला संध्याकाळची जेवारी नाही. घरातल्या 2 लोकांनी आटीतटीचं काम केल्याशिवाय दामू शेट्टीची चूल पेटत नव्हती. एक तर दामू शेट्टी आणि दुसऱ्या जनाबाई. पण इतक्या परिस्थितीत 14 लोकायला व्यवस्थित खाला नसताना 700 वर्षापूर्वी चुकलेली मुलगी घरात घेतली. चुकलेली मुलगी. त्याच्या पुढचं सूत्र सांगतो. त्याच्या पुढचं नामदेवरायनं घरी आणलं नवल नाही. शुद्धांतकरणाने गोनाबाईनं आतमध्ये घेतलं याबद्दलही नवल नाही. पण या दोघांच्या अंतकरणात एक आदरयुक्त भीती होती. नामदेवरायने दारात आणलं, दारात आणल्यावर जनाबाईला सांगितलं, जाना इथपर्यंत आणतो, पण आईला विचारल्याशिवाय मधात नेता येत नाही. आई एक चुकलेली मुलगी आहे, घे मधात. आतमध्ये आणलं. कर्मनो गहनोगती. त्या दिवशी दामू शेट्टी संध्याकाळी घरी आलेच नाही. ती रात्र गेली, दुसऱ्या दिवशीचा दिवस गेला, आदल्या दिवशी दुपार गेली, ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी दुपार गेली, त्या दिवशी रात्र गेली, दुसऱ्या दिवशीचा दिवस गेला. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 11, 11:30 वाजता दामू शेट्टी येणार. सगळ्यांची जेवणं खावणं सगळी काही झाली. एवढं वर पसाभर कण्या होत्या, त्या कण्यासुद्धा जनाबाईला देण्यात आल्या. आणि मग संध्याकाळची वेळ आहे. देवघरामध्ये गोणाबाईनं थोडंसं स्नेह म्हणजे तेल टाकलं आणि दिवा लावला. आणि देवाला विनंती करत असताना जरा डोळ्याच्या कडावल्या दिसल्या जनाबाईला गोणाबाईच्या. विचारलं, आई माय? महाराज काय वाणीत ताकद आहे हो. आई आणि माय हा शब्द मम्मी म्हणल्या नाही. आपली शब्द सांभाळा, आपली शब्द. तुमच्या चप्पलच्या बुटाला हात लावून पाया पडतो. वारकरी संप्रदायातल्या तात्विक सदाचारी सनातन संस्कृतीतल्या लोकांनी अब्जानं जरी बापाला पगार असेल तरी पोराला बाबाला, वडिलाला बाबा म्हणायचं शिकवा, आईला आई म्हणायचं शिकवा. हो, मी तर म्हणतो जीवना वर्षाकाठी 10-5 कोटीचं त्याचं उत्पन्न असू द्या, त्याचं उत्पन्न असू द्या, त्यानं आदरानं मुलाला म्हणायचं, बाळा मला बाबा म्हणजाय. आपली शब्द सांभाळा. मोठ्यांनी जतन केले ना मग बाकीचे लोक जतन करीत असतात. मोठे जर इकडं तिकडे कपडे फेडून पळाले ना मग बाकीचे तर शिमग्याचा हुरेवच येतं. मोठ्या लोकांनी दर्जा सांभाळला पाहिजे. ज्याच्या बोटात मुद्या आहेत का त्यानं पंक्तीत बकीट घेऊन वाढलं पाहिजे. हे धोतर धरून चलो तू रुमण्या, कीर्तनात नाही काय नाही, इथं वाडा, याला रुमण्यान हाणायला पाहिजे. तो कशाला इथं दाखवतो तू या अंगठ्या? त्या बोटात आणि गळ्यात जितकं सोनं आहे तितकं लय लोकांच्या जिकडं तिकडं चपलाला लावलेले, तू कशाला येडेवाणी करायला? मोठ्यांनी वागायचं, मोठ्यांनी. तुम्हाला एक पुरावा सांगतो. कालच्या शुद्ध वारीमध्ये मी जात असतो महिन्याच्या वारीला. एखादी अनावधानानं नकळत जर तारीख गेली तरच चुकत असेल, शक्यतो सोडत नाही महिन्याची वारी. तर तिथं मला सदाबाबा वारकरी भेटले. म्हणले, महाराज उजाड्यावर पंढरपुरात चंद्रभागेत आंघोळीला जायचं. म्हणलं काय सांगायले वारकरी बाबा, मी सकाळी जात असतो, काय असं एवढं नाही जागा आली तर 10-5 मिनटं उशिरा जात असतो. नाही म्हणे, उजाड्यावर जात जा. म्हणलं कशामुळं? काही नाही म्हणे, तुम्हाला 4 लोक ओळखीत आहेत आणि 4 लोक तुम्हाला ओळखते, तुम्ही चंद्रभागेत आंघोळ करता म्हणून अजून 2 लोक शिल्लक करतील. तुम्ही चंद्रभागेत आंघोळ केली म्हणून अजून 4 लोक चंद्रभागेत आंघोळी करतील, नाही तर बरेच म्हणतील जय चंद्रभागा. अनंत पाप्यांचं पाप धुणारी या तीर्थाचा मोठेपण भगवान शिवशंकरांनी बडीवार गायलाय. तो कायमस्वरूपी, म्हणजे मोठ्यांनी चांगलं राहिलं पाहिजे. मोठ्यांनी. चला, डोळ्याच्या कडावल्या झाल्या. विचारलं,
आईसाहेब एक बोलू माय आपले शब्द आबा तात्या नाना काका जिजा भाऊसाहेब काय शब्द वजनदार होते हो, काय वजनदार. हा चांगली चांगली शिकलेली बायकोचा पत्या लाटायली, याला गडबडीत ड्युटीला जायचंय, ती डबा भरायली, हे रडायला लागल्यावर तिला ती ओरडायला लागल्यावर तिला सुधरत नाही, ती डबा भरायली नाही बाहेर. ललू नको आपली मम्मी भूर गेली तू ही का त्याची. मला सांगा काय संस्कार घ्यायचे त्यानं, काय ही संस्कृती आपली. अद्याप नाही अद्याप नाही अद्याप नाही. आपण जुनं सोडायचं नाही, जुनं आपलं जतन करायचं, बाकीचं अंगाला वरबडून घ्यायचं नाही. आपल्याकडं काय झालं गुण काय येणं माहीत नाही का. पूर्वीच्या काळात एवढी सप्ताह नव्हती तरी विकृती नव्हती. पूर्वीच्या काळात एवढी कीर्तनं भागवत नव्हती तरी माणसं चुकीचं इतकं वागत नव्हती. आता परमार्थाला वारीला दम नाही तरी 4-4 वर्षाच्या एका कुमारिकेवर अन्याय होतोय. याचं एकमेव कारण आहे आपल्या तोंडात दुसऱ्या गोळ्या येतात. भुंग्याच्या जाती 14, भुंग्याच्या जाती 14. एक भुंग्याची जाते फक्त फुलावरचा मकरंद खाती, बाकी दुसरं काहीच खात नाही. आणि ह्यानं पोरगी मराठवाड्यातली केली, आपल्या महाराष्ट्रातली केली, मानस सरोवरातली भुंगे. धोंड्याच्या महिन्यात याहेल जेवायला बोलिलं तर हेले नंबरी भुंगे होते आपल्या महाराष्ट्रातली. हे म्हणले पाहुण्याची तर जाचे रस्त्यानं हॉटेल उघडी नसली तर काय करावं, शिदुऱ्या संघच घेतल्या ह्या भुंग्यानं महाराष्ट्रातल्या. आणि मग मानस सरोवरातल्या पाहुण्यानं सांगितलं होतं बाकीच्या याला, हे इतके फुलं पाहुण्यासाठी ठेवावं, सुवर्ण कमळाची फुलं, सुवर्ण कमळाची फुलं. गेल्याबरोबर हातपाय धुतले, म्हणले बसा जेवायला. कसं काय जेवण, ते म्हणले आमचं तुमचं सारखंच आहे. तर तिथला वयस्कर भुंगा होता, म्हणला व्याही आमच्या आणि तुमच्या जेवणात लय बदल आहे, तुम्ही तोंडातल्या गोळ्या फेकून द्या. हे गोळे करणार भुंगे होते ना, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायचे, तुमच्या फार लहानपणची गोष्ट आहे ती, जुन्या लोकांना कळत ते भुंगे. जोपर्यंत तोंडातली घाण भुंगा फेकीत नाही तोपर्यंत फुलातला मकरंद कळत नाही. जोपर्यंत आपण पाश्चिमात्य संस्कृती फेकून देत नाहीत तोपर्यंत आपला उद्धार होत नाही आणि आपल्या संस्काराचं सूत्र उंच जात नाही. हे डोक्यात ठेवा. विठ्ठला विठ्ठला ज्याला बायको कदरली, ज्याला मायबाप कदरले, त्यानं रातच्या 12ला केक कापायचा, नाही घर भेटलं तर मोटरसायकलच्या सीटवर कापायचा. त्याला 2-4 उचले हार घालणार, ते असेच उचले मायबापान सोडून दिलेले कटाळे. याच्या वाढदिवसाला त्यानं, त्याच्या वाढदिवसाला त्यानं, त्याच्या वाढदिवसाला त्यानं हे आग लावे. तितक्या रात्री फटाके वाजिणार. अरे काय फटाका वाजवायला आहे यानं, याला बायको कदरली त्याच्या नावानं 12 वाजता फटाके वाजवायला. तू या घरात धुपन घुसन, इतक्या नालायकासाठी तू फटाके वाजवायला नाही. या संस्कृती आपल्या नाही. चला असो, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आईसाहेब काय काही नाही ग, नामदेवानं इथपर्यंत आणलंय, पण माझा नावा साबडा आहे ग. हरुष साबडे नामा माझे, भगवान सुद्धा म्हणायचे साबडा आहे माझा नामा. मी आणलं ग, पण मी जबाबदार व्यक्ती आहे. मी हळदीच्या अंगाने या घरात आले त्यावेळेसपासून मी मालकाला विचारल्याशिवाय एका रस्वादीर्घ इतकी चूक करत नाही. मी आणलं ग तुला जाणार, पण माझे मालकाने जर नकारलं तर उद्या उजाड्यावर तुला मंदिराकडे जावं लागेल. 7, 7:30, 8 वाजता सगळं आटपलेलं होतं. थोडा वेळ चिंतन झालं. कर्मनो गहनगोती. त्या दिवशी 1:30 वाजता दामू शेट्टी आले. चंद्र ढळलेला होता, पोतड्याची उशी होती. झोपलेल्या आहेत जनाबाई. पुन्हा कर्मनो गहनगोती. रात्रभर मालक येईपर्यंत गोनाबाई जाग्यात. दया सांगते, दया दया दया. उदाहरण क्रमांक 3, दया सांगते. मग दामू शेट्टी आले, पाय धुवायला पाणी दिलं. तेवढ्या रात्री जे काही खेड्या असतील त्या खाल्ल्या असतील न खाल्ल्या असतील मला काही माहीत नाही, पण डोळ्याच्या कडा दिव्याच्या प्रकाशात पाहिल्या. गोना का काही नाही म्हणे मालक. हळदीच्या अंगानं आले त्यावेळेसपासून आज एक माझ्याच्यानं चूक घडली. नामदेवरायानं दारात आणलेली एक कन्या तुम्हाला न विचारता मध्ये घेतली. याबद्दल कुठे ती मुलगी? देवघराच्या झोपड्यात आहे. काय प्रारब्ध. दामू शेट्टीनं त्या देवघराच्या झोपड्यात प्रवेश करणं दिवाळीजनं संगत झालं. परिस्थिती नाजूक. ज्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तनं करून पांढरे शुभ्र धोत्र घालायलो, एवढ्याल्या गाड्या वापरायलो, आणि त्यांच्या झोपड्यात दिवा लावायला तेल नव्हतं. परिस्थिती पहा त्यांची काय असेल. तुमच्यावर घेत नाही मी, माझ्यावर घ्यालो. हो, ज्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तनं करून महाराष्ट्रभर तूप खालो. भारीचे कपडे, डाग दागिने, बंगले, गाड्या घोड्या, सगळा दिमाग आमचा. मोबाईल 1.5 हात.
आता खिसा पूर्ण म्हणून थैल्या केल्या आम्ही मोबाईल ठेवाला. एवढं मोठं आमचं वैभव. अभंग कोणाचे? या संतांची. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. काय परिस्थिती ना, दिव्याला तेल नाही हो.